राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे। या मागणीमुळे सर्वांनाच आपल्या आईची जात काय आहे आणि जर ती आरक्षित असेल तर त्याचा फायदा आपल्याला मिळेल का, हा मोठा प्रश्न पडलाय। मग जरांगे म्हणतात तसं आईची जात मुलांना लावता येतं, याविषयी कायदा काय सांगतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय शुभराज टॉक। आईची साथ मुलांना लावता येते का, याविषयी अगोदर आपण जाणून घेऊ। मनोज जरांगे यांची मागणी कायद्याच्या चौकटीत बसत नाही असं सरकार सांगत असलं तरी मागच्या शिष्टमंडळाने तसं लिहून दिल्याचं जरांगेंनी म्हटलंय। आईची साथ मुलांना लावता येणं शक्य आहे का? भारतातील न्यायव्यवस्थेत रक्ताच्या नात्यांची व्याख्या काय? सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो हेच आपण समजून घेऊ। परंतु यापूर्वी आईची साथ लावण्याची परवानगी काही प्रकरणांमध्ये देण्यात आली आहे आणि कशामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं हे पण बघू। आपल्या भारत देशात बहुतांश ठिकाणी पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था आहे, त्यामुळे सामान्यतः वडिलांची जात मुलांना लावली जाते व त्यातच दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तरी आईची साथ मुलांना मिळत नाही। यामुळेच कुणबी दाखले देताना सोयऱ्यांना म्हणजेच बायकोच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना दाखले देणं कायद्याच्या विरोधात जातं असं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंना सांगितलंय। तसंच आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत मांडताना सांगितलं की आपली व्यवस्था ही पुरुष प्रधान असून आईची साथ मुलांना लावल्यास मोठी गफलत होईल असं मत कडूंनी मांडलंय। म्हणजेच वडील आणि त्यांच्या प्रथम दर्जाच्या रक्ताच्या नातेसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना त्यांची जात लावण्याची पद्धत आपल्या राज्यात आहे। आता सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की हे प्रथम दर्जाचे नातेवाईक म्हणजे नेमकं काय असतं, तर यावर राज्यातील कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कायद्यात सगळे सोयरे या शब्दाचा अर्थच दिलेला नाहीये। भारताच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पत्नीकडील नातेवाईकांना रक्ताचे नातेवाईक असं म्हटलं जात नाही। रक्ताच्या नात्यांची मात्र कायद्यामध्ये व्याख्या करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रथम दर्जाचे नातेसंबंध आणि द्वितीय दर्जाचे नातेसंबंध अशी फोड केली आहे। रक्ताच्या नातेवाईकांमध्ये साधारणतः एक पुरुष, एक स्त्री आणि त्यांची मुलं हे प्रथम दर्जाचे वारस असतात। एखाद्या पुरुषाची बायको आणि मुलं हे प्रथम दर्जाचे वारस असतात आणि आई वडील आणि इतर लोक हे द्वितीय दर्जाचे वारस असतात। तर पत्नीकडच्या नातेवाईकांना रक्ताच्या नातेसंबंधांमध्ये स्थान नाही असं कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी सांगितलंय। आईची साथ लावण्यावरून न्यायालयाने वेगवेगळे निकाल दिले आहेत, ज्यात आपण महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या प्रकरणाची माहिती घेऊ। मंत्री विमल मुंदडा या अनुसूचित जातीच्या होत्या व त्यांनी मारवाडी समाजातील व्यक्तीशी लग्न केलं होतं, त्यामुळे त्यांच्या मुलांना वडिलांची जात लागली। त्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवलेला आहे। तर विमल मुंदडा यांचा 2012 साली दीर्घ आजाराने मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूच्या पश्चात या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या मुलाने आईची जात लावली जावी यासाठी न्यायालयीन लढाई लढली, मात्र त्यांनाही आईची जात मिळू शकली नाही। तर जानेवारी 2012 साली सुप्रीम कोर्टाने मुलाने आईची जात लावण्यावरून एक ऐतिहासिक निर्णय दिला। या प्रकरणात जे कोर्टात गेले त्या रमेशभाई नायक यांची आई आदिवासी होती तर वडील क्षत्रिय होते। त्यांनी आदिवासी कोर्टातून मिळणाऱ्या रेशन दुकानासाठी अर्ज केला होता। गुजरातच्या जात पडताळणी समितीनं आणि उच्च न्यायालयाने रमेशभाईंना आईची जात लावण्याची परवानगी नाकारली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने रमेशभाई यांच्या बाजूने निर्णय देत रमेशभाईंना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला होता। यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की रमेशभाईंची आई आदिवासी असून त्यांचं पालन पोषण देखील एक आदिवासी प्रमाणेच झालं होतं, त्यामुळे त्यांनाही आरक्षण नाकारता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 2012 साली दिला होता। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही प्रकरणांमध्ये घटना आणि परिस्थिती महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करूनच दोन्ही निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसतं। तर मग अशाच प्रकरणात महाराष्ट्रात झालेल्या निर्णयाची माहितीही घेऊया। 2018 मध्ये आचल बडवाईक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की त्या जातीतील प्रथा, परंपरा आणि रूढीनुसार जर आई त्या मुलांचा एकटीने सांभाळ करत असेल तर आईची जात त्या मुलांना किंवा मुलीला मिळायलाच हवी। 2019 मध्ये सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की विभक्त घटस्फोटित आणि एकल आई असेल तर मुलांचं पालन पोषण आईच्या जातीनुसार झालं असेल किंवा मग प्रत्येक प्रकरणातील तथ्यांची पडताळणी करून मुलांना आईची जात लावण्याची परवानगी देण्यात येईल। अमरावतीच्या डॉक्टर अनिता भागवत यांनी याबाबत दिलेलं न्यायालयीन लढाईचं उदाहरण अशा प्रकरणांमध्ये महत्त्वाचं ठरतं।
मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झालेल्या डॉक्टर अजिता भागवतांनी आपल्या मुलीला अन्नपूर्णाला एकटीनेच वाढवलं, तिचं संगोपन केलं आणि तिला शिक्षण दिलं. पण खरा लढा यापुढे सुरू झाला. पुढच्या जातीच्या दाखल्यावर आईची साथ लावली जावं हा त्यांचा अर्ज जात पडताळणी समितीने बाद केला आणि मग डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जात पडताळणी समितीच्या निकालाच्या विरोधात दाद मागितली. कोर्टाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अखेरीस निकाल दिला की भारतीय राज्यघटनेच्या 15व्या कलमानुसार स्त्री पुरुष समानतेचे तत्व लागू पडते आणि त्या अनुषंगाने आईच्या जातीनुसार मुलांना दाखला मिळण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे आईची जात ही मुलांना लावता येतं असं कायदा सांगतो. तर मग ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ माझ्यासोबत. धन्यवाद.